विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांना धक्का बसलाय। पुतण्या अजित पवारांनीच विधान परिषदेच्या निवडणुकीत काका शरद पवारांच्या गटाला सुरुंग लावल्याची चर्चा आहे। या निवडणुकीत शरद पवार गटाची 4 मतं महायुतीला गेल्याची शंका आहे। अजित पवारांनी त्यांच्याकडील एकही मत फुटू न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील मतं खेचून आणली। अजित पवार गटाचे राजेश विटेकर 23 तर शिवाजीराव गर्जे 24 मतं घेत विजयी झाले। शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचा धक्कादायकरित्या पराभव झालाय। शेकापचे नेते आणि विधान परिषदेतील उमेदवार जयंत पाटलांनीही शरद पवार गटाची 12 मतं मिळण्यावरून साशंकता व्यक्त केली आहे। शरद पवार गटाची 12 मतं, शेकापचा 1 आमदार, लहान पक्ष आणि अपक्षांची किमान 6 मतं अशी जुळवाजुळव जयंत पाटलांनी केली होती। मात्र प्रत्यक्षात जयंत पाटलांना फक्त 12 मतंच मिळाली। त्यामुळे शरद पवार गटाची मतंही फुटल्याचा तर्क मांडला जातोय। काकांच्या बाजूने असतानाही पुतण्याला छुपी मदत करणारे आमदार कोण हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। एक प्रकारे लोकसभेतील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत अजित पवारांनी शरद पवारांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।